नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. तर प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स, डेली अपडेट्स जे आहेत ते आपण नेहमी जाणून घेत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की प्रिया ही नाटकं करण्यासाठी काही लोकांना किंवा सदा महिन्याला दिलेले पैसे लपवण्यासाठी काही गोरगरीब लोकांना ती घरासमोर बोलवते आणि अश्विनच्या हाताने मदत करण्याचं ती नाटक करत असते. त्यावेळेस मग सायली तिला विचारते की तू सदा महिन्याला दिलेले पैसे लपवण्यासाठी हा सर्व घाट घातला आहेस, ते आम्हाला माहीत आहे. त्यावेळेस तन्वी म्हणते की सायली, तुला जर हे बघवत नसेल तर प्लीज तू यामध्ये पडू नकोस. मला जे पुण्याचं काम करायचं आहे ते प्लीज मला करू दे, आणि खूप दिवस झालं, खूप दिवसांपूर्वी या लोकांना मी मदत करते. यावेळेस अश्विन म्हणतो की सायली वहिनी, मला अगोदरच माहिती आहे की तन्वी ही काही गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना ती मदत करत असते, आणि मला हेही माहिती आहे की सदा महिन्याला ती महिन्याला पैसे देखील देत असते. मग त्यावेळेस सायली म्हणते की एवढं सर्व माहीत असून तुम्हाला तिला जाब विचारावासा वाटला नाही. यावेळेस अश्विन म्हणतो की तन्वी, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, आणि मी तिला का जाब विचारावा, कारण मला माहिती आहे की ही या गोरगरीब लोकांना जशी मदत करते तशीच त्या सदा आणि मैनावतीला ती मदत करत असते. आणि मला हे माहिती आहे की त्या दोघांना ती खूप दिवसांपासून पैसे पुरवत आहे. हे जसे गोरगरीब लोक आहेत तसेच ते देखील लोक आहेत, त्यामुळे त्यांना ती मदत करते. आणि ते दोघंजण हिच्या खूप हातापाया पडत होते, हेही मला तन्वीनं सांगितलं आहे. त्यामुळेच तन्वी तिला महिन्याला मदत करत आहे. त्यावेळेस सायली म्हणते की तुझं हे नाटक जरी असलं तरी या गोष्टीतून एकच चांगलं काम होतंय, ते म्हणजे अश्विन भाऊजीच्या हाताने या गोरगरीब लोकांना काही पैसे मदत म्हणून दिले जात आहेत. हे झाल्यानंतर मग अश्विन त्या काही लोकांना जायला सांगतो, आणि हे दोघे देखील घरात निघून जातात. मग तेव्हा अर्जुन आणि सायली बाहेर उभे असतात. त्यावेळेस सायली म्हणते की प्रियाने सदा आणि मैनावतीला पैसे दिलेले हे लपवण्यासाठी हा सर्व खोटारडेपणा केला आहे, परंतु या खोटारडेपणाची शिक्षा तिला भोगावीच लागणार. यावेळेस अर्जुन म्हणतो की म्हणजे आता 2.0 सायली तन्वीला शिक्षा करणार. तर तेव्हा सायली म्हणते की हो, तिला मी अशी शिक्षा करणार आहे की तिला चांगलीच अद्दल घडली जाईल. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, सांग ना काय शिक्षा करणार आहेस बायको. त्यावेळेस सायली म्हणते की वेळ आल्यावर कळेलच. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. अर्जुन हा मनात विचार करतो की तन्वी, तुझं आज काही खरं नाही. तू माझ्या बायकोच्या नादी लागलीस ना, तर आता तुला ती काहीतरी डेंजर शिक्षा देणार. आणि आज खरंच मला तुझ्यामुळं खूप वाईट वाटतंय, तुझी कीव येते, मला खरंच तुझ्याबद्दल वाईट वाटतंय, असा अर्जुन मनात विचार करत असतो. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत असाल की इकडं अश्विन आणि तन्वी म्हणजेच प्रिया हे दोघे जण घरात येतात. आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की प्रिया, तू कधी कधी एवढी विचित्र वागतीयेस, एवढं वेड्यासारखं वागतेस की बास, आणि कधी कधी एवढं छान वागतेस की खरंच तुझं किती कौतुक करावं हेही मला कळत नाही. त्यावेळेस प्रिया म्हणते की अरे बास, किती कौतुक करशील. तेवढ्यातच ते पूर्णाजी आणि कल्पना, विमल वगैरे आतमध्ये येतात. त्यावेळेस मग अश्विन पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणतो की मम्मा, पूर्णाजी तुला माहिती आहे का आज तन्वीनं काय केलंय. तर त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की काय केलं बाबा आज तिने, असं वैतागून पूर्णाजी विचारते. त्यावेळेस अश्विन काही सांगायच्या अगोदरच तन्वी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, म्हणते सांगू नकोस. आणि मग ती म्हणते की आपण जर उजव्या हातानं मदत केली, उजव्या हाताने काही दान केलं, तर हे डाव्या हाताला देखील कळायला नको. यावेळेस मग अश्विन म्हणतो की अरे हिने खूप लोकांची आज मदत केली. त्यावेळेस कल्पना म्हणते की काय, तन्वीनं मदत केली, तन्वीनं काही गरजू लोकांना पैसे दान म्हणून दिले. यावेळेस लगेच सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात. आणि सायली म्हणते की असं कसं प्रिया, तुझी ही मदत केलेली हे सर्वांना कळायलाच पाहिजे, आणि तू पुण्याचं काम केलं आहेस, त्यामुळं तुझं कौतुक तर व्हायलाच पाहिजे. यावेळेस अश्विन आणि प्रिया म्हणते की म्हणजे काय. तर यावेळेस सायली म्हणते की तुला अजून एक संधी म्हणून मी काही या लोकांना इथे बोलवलं आहे. आणि ती असं म्हणून दादा व ताई असं आवाज देते. आणि मग त्यावेळेस सगळेजण, म्हणजे ज्यांनी प्रियाला मदत केली होती ते सगळेजण आतमध्ये येतात. आणि त्यावेळेस सायली म्हणते की प्रिया, तुझं प्रायश्चित्त म्हणून या लोकांना मी आज आतमध्ये बोलवलं आहे, आणि या लोकांना आज तू तुझ्या हाताने जेवण बनवून वाढणार आहेस. असं म्हटल्यावर तन्वी म्हणते की म्हणजे मी माझ्या हाताने जेवण बनवायचं आहे. त्यावेळेस सायली म्हणते की हो.
तेव्हा सायली म्हणते की प्रिया, तुला आठवतंय का काही दिवसांपूर्वी मी अशाच बेघर असलेल्या लोकांना, काही गरजू लोकांना आपल्या घरी बोलावलं होतं आणि त्यावेळेस तू त्यांचा किती अपमान केला होतास, त्यांच्या पायामध्ये तू काचा टाकल्या होत्यास आणि त्यांच्या जेवण देखील तू चेंज केलं होतंस आणि त्यांचा जेवणाचा घाण वासही येत होता. अशी सर्व ती जुनी स्टोरी ती आहे. ती प्रियाला आज सायली ऐकवते आणि म्हणते याच गोष्टीचं प्रायश्चित्त म्हणून आज तू या गरजू लोकांना पोटभर जेवण घालशील. त्यावेळेस तन्वी म्हणते की खरंच या गोष्टींचा मला आज देखील पश्चाताप आहे. त्यावेळेस मी खरंच खूप चुकीची वागली होते, या गोष्टीचा मला अजूनही त्रास होतो, असं तन्वी खोटारडं बोलायला लागते. आता अश्विन हा तन्वीला फोर्स करायला लागतो आणि तन्वीला म्हणतो की तन्वी जा लवकर, आवर पटापटा आणि या सर्व लोकांना तू जेवायला कर. माझी पूर्ण खात्री आहे की या सर्व गरजू लोकांना तू अन्नदान करशील आणि या पोटभर जेवायला वाढशील, याची मला पूर्णपणे खात्री आहे. जा लवकर कामाला लाग, असं म्हणून अश्विन तिला पाठवतो. परंतु ती काय तिथून निघायला तयार होत नसते. मग त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की अगं किती वेळ इथंच थांबणार आहे, जा बरं लवकर लवकर, आवर जा पटापटा, असं पूर्णाजी सांगते. मग त्यावेळेस कल्पनाही म्हणते अगं इथं थांबून कसं चालेल आणि अश्विनकडे काय बघतेस, जा लवकर कामाला लाग आणि हो खिचडी बनव जेणेकरून ती लवकर होईल आणि तुलाही जास्त काम केल्यासारखं वाटणार नाही, असं म्हटल्यानंतर सगळेच तिला फोर्स करतात. मग त्यावेळेस ती आणि म्हणजेच तन्वी आणि विमल या दोघीजणी किचनमध्ये निघून जातात. आता किचनमध्ये गेल्यानंतर तन्वी कुकर वगैरे दुसरेच पातेले घ्यायला लागते. मग त्यावेळेस विमलला ओळखायला येतं की हिला काहीही येत नाही. मग विमल एक मोठं पातेलं तिला आणून देते आणि तिला डाळीचा डब्बा किंवा तांदळाचा डब्बा जो आहे तो काढण्यासाठी तिला मदत करते. मग त्यावेळेस इकडे पूर्णाजीला सायली खुणवते की काहीतरी बोला पूर्णाजी. मग त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की तन्वी हात चालवा ग भराभरा, हे लोक खूप भुकेले दिसतेत आणि पटकन आवर, असं म्हटल्यानंतर लगेचच कल्पना देखील म्हणते की विमल तू इकडे ये बरं, तिचं पुण्याचं काम आहे, तिचं तिला आवरू देत की, तिचं तिला पुण्य मिळवू देत की, तू कशाला मध्ये लुडबुड करतेस, असं म्हटल्यानंतर विमल म्हणते हो वहिनी माझ्या लक्षातच आलं नाही, तन्वीताई करा तुमचं तुम्ही काम, मी मध्ये मध्ये लुडबुड करणार नाही, असं म्हणून विमलही बाहेर येते. मग विमल बाहेर येताना तन्वी तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण विमल काही थांबत नाही, ती देखील हॉलमध्ये येऊन बसते. आता तन्वी ही एकट्यातच खिचडी बनवण्याचं काम करत असते आणि त्यावेळेस खरंच तन्वीचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो. परंतु हे हॉलमधील मंडळी म्हणजेच कल्पना, प्रताप, पूर्णाजी हे जर सर्वजण आहेत ते तन्वीची तिथून मजा बघत असतात, कारण त्यांना माहिती आहे की ही एवढी खोटारडी मुलगी आणि हे जे काही करते ते सगळं तिचा आवाज तो आणि या गरजू लोकांशी प्रेमानं वागण्याचं देखील हेही तिचं नाटकच आहे, असं या सगळ्यांना माहीत होऊन पडलेलं असतं. मग त्यावेळेस अर्जुन मनात विचार करतो की माझ्या बायकोच्या नादी लागणं किती डेंजरस आहे हे आज तन्वीला म्हणजेच प्रियाला कळून चुकलं असेल, असा विचार अर्जुनच्या मनात येतो. आता प्रेक्षकांनो तुम्ही पाहत असाल की दुसरीकडे प्रतिमा ही अस्वस्थ अपसेट असते आणि ती लहान मुलीचे म्हणजेच तिच्या तन्वीचे सर्व खेळणी फोटोज वगैरे समोर घेऊन बसलेली असते आणि ती तन्वीचा फोटो एकटक लावून बघतच असते. मग तेवढ्यातच तिथे सुमन येते आणि सुमन म्हणते की वहिनी काय करताय तुम्ही, तन्वीचे सगळेच लहानपणीचे फोटो खेळणी वगैरे का बरं घेऊन बसलात. त्यावेळेस प्रतिमा म्हणते की सुमन अगं तन्वीचा हा फोटो बघितला ना की मला खूप असं प्रेम माया भरभरून येते, परंतु तिचा आत्ताचा जो फोटो आहे तो बघितला की मला त्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तो फोटो बघितला की मला परकेपणाची जाणीव होते, असं का बरं होत असेल. मग त्यावेळेस सुमन म्हणते की वहिनी तिची वागणूक किंवा तिचं कटकारस्थान पाहून तुम्हाला असं होत असेल. मग त्यावेळेस प्रतिमा म्हणते की नाही अगं, जेव्हा आम्ही या घरात राहायला आले होते त्यावेळेस तर मला तिचा स्वभावही माहीत नव्हता, पण तेव्हा मला रविराज बरोबर प्रेम आपुलकी वाटायची आणि मला तन्वीबद्दल काहीच वाटत नव्हतं. मला सतत असं वाटतं की ही माझी कोणच नाही आहे आणि आपल्याला आपल्या नात्याबद्दल ओढ लागते, परंतु मला तन्वीबद्दल असं काहीच वाटत नाही. मग त्यावेळेस सुमन लगेच विचार करत ती म्हणते खरंच आपल्याला आपल्याच नात्याची ओढ वाटू लागते आणि तिला नागराजची आठवण येते. मग त्यावेळेस काहीतरी कारण काढून ती म्हणते की वहिनी
मला मंदिरात जावंसं वाटतं आणि मी मंदिरात जाऊन येऊ का? त्यावेळेस प्रतिमा म्हणते की हो मी आवरते पटकन आणि जाऊया मग. तेव्हा ती म्हणते नाही वहिनी मला एकट्यातच जायचं आहे आणि मला एकटीचा थोडा वेळ घालवायचा आहे. त्यावेळेस प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे तू जाऊन ये. तर प्रेक्षकांनो आता दुसरीकडे हे सगळेजण जेवणाची आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु इकडे तन्वीचं काही आवरलेलं नसतं आणि त्यावेळेस पूर्णाजी तन्वीला आवाज देते. तेव्हा तन्वी ही खिचडीचं पातेलं जे आहे ते पातेलं बाहेर घेऊन येते आणि ती पूर्णाजीला आता विचारते मी वाढायला घेऊ का? त्यावेळेस सायली म्हणते थांब तन्वी किती घाई करतेस, अगं जेव्हा अन्नदान करायचं असतं त्याआधी पाद्यपूजा करून घ्यायची असते. मग त्यावेळेस तन्वी म्हणते पाद्यपूजा म्हणजे? मग त्यावेळेस सायली म्हणते की अगं पाद्यपूजा म्हणजे की या सगळ्यांचे पाय धुवून पूजा करायची असते. मग त्यावेळेस तिला खूप घाण वाटतं, किळस यायला लागते, परंतु नाईलाजाने ती या सर्वांचे पाय धुवायला घेते. त्यावेळेस कल्पना म्हणते की पाय हे त्या परातमध्ये धुवायचे असतात आणि ती नॅपकिन जी आहे ती साईडला ठेव आणि तिच्या हाताने पाय धुव आणि हळदी कुंकू देखील पायाला लाव. हे ती नाईलाजाने खोटारडेपणाचं जे नाटक आहे ते ती करत असते आणि सर्वांचे पाय ती पुजून घेते. त्यावेळेस सायली मनात विचार करते की प्रिया तू माझ्या घरी आलेल्या बेघर लोकांचा तू खूप अपमान केला होतास आणि तू आजपर्यंत जेवढं काही वाईट वागलीस ना त्या सगळ्यांची परतफेड म्हणून आजचा हा दिवस असं समज, असं इकडे सायली ही मनात बोलायला लागते. इकडे पाद्यपूजा करून झाल्यानंतर परत तन्वी हसतमुखाने सर्वांना विचारते, पूर्णाजीला विचारते की मी आता वाढायला घेऊ का? असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणते हो घे आता. असं करून ती सगळ्यांना मग ताट सगळ्यांसमोर ठेवते आणि त्यात खिचडी भात जो आहे तो वाढते आणि परत एक लोणचाचं जे आहे ते घेऊन जाते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की अगं दोन्हीही सोबत घे आणि मग लोणचं पापड दोन्हीही घेते आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये खिचडी भात लोणचं पापड असं ती सर्वांना जेवण वाढते. आता ती परत विचारते अजून कोणाला काही देऊ का? त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की अगं असं काही विचारायचं नसतं, त्यांच्या ताटामध्ये जाऊन वाढायचं असतं आणि बघ प्रत्येकाचं ताट हे आता रिकामं झालेलं आहे, जा बरं वाढ त्यांना. असं म्हटल्यानंतर परत तन्वी येते आणि त्यांना वाढायला घेते. आता हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली जे आहेत ते त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि सायलीच्या डोक्यातून काही त्या मैनावतीचा आणि प्रियाचा पैसे दिलेला विषय जो असतो तो काही जातच नसतो आणि मैनावतीनं जे सांगितलेलं असतं की मला कर्ज देते त्या गोष्टीवर तर सायलीचा अजिबातच विश्वास बसत नाही आणि अर्जुन देखील तिच्या बँक ट्रान्झॅक्शनविषयीच विचार करत असतो की ती खरंच हे पैसे काढून कोणाला देत असेल वगैरे, हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. तेवढ्यातच सायली अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनला म्हणते की अहो मैनावतीने प्रिया मला कर्ज देते असं सांगितलं आहे, परंतु या गोष्टीवर माझा काही विश्वासच बसत नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो हा मलाही हे काही पटत नाही, तर मग या दोघांचा काय संबंध असेल आणि प्रिया मैनावतीला आणि सदाशिवला का बरं सतत पैसे देत असेल, ही गोष्ट आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे. एवढ्याच वेळात अर्जुनला एक मेसेज येतो आणि त्या मेसेजवरती असं लिहिलेलं असतं की महिपतच्या घराबाहेर जो माणूस किंवा जी मुलगी होती त्याचा हा फोटो त्याला पाठवलेला असतं आणि अर्जुन तो फोटो पाहतो. त्यावेळेस मग लगेच सायली चिडून म्हणते अहो तुम्हाला माझ्याकडे लक्षच द्यायचं नाहीये का, काय सतत मोबाईल बघताय? असं म्हटल्यानंतर लगेच अर्जुन तो मोबाईल ठेवून सायलीकडे बघतो आणि म्हणतो अगं मी हाच विचार करतोय की सदाशिव आणि मैना यांना प्रिया का बरं सारखे पैसे देत असेल. मग त्यावेळेस सायली म्हणते की खरंच यांचं काही नातं असेल का, या दोघांमध्ये काय चालू असेल, काय कारण असेल की सतत का पैसे घेत असतील, त्यांच्याकडनं काहीतरी मोठं कारण असेल आणि ते आपल्याला शोधून काढायचंच आहे. एवढ्याच वेळेत परत अर्जुनला दुसरा मेसेज येतो. त्यावेळेस परत तो मेसेज वाचत असतो आणि तेव्हा परत सायलीला राग येतो आणि सायली त्याच्या हातातून मोबाईल विसकावून घेते आणि अर्जुनवरती ओरडायला लागते तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्यायचंच नाहीये का, मी एवढं काय बोलतेय तुमच्याशी आणि तुमचं काय चाललंय, असं म्हणून ती मोबाईल बघते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही अगं सायली क्लायंटचा मेसेज होता त्याला रिप्लाय देतो आणि झालं. मग त्यावेळेस ती म्हणते थांबा मीच रिप्लाय देते, असं म्हणून ती मोबाईल बघायला घेते. ती तो मेसेज बघणार, चैतन्याचा मेसेज साक्षीबद्दलचा जो मेसेज आहे तो बघणार. तेवढ्यातच मोबाईल ऑफ होतो आणि मग लगेचच अर्जुन म्हणतो की मोबाईलही माझ्या बायकोसारखाच आहे आणि असं त्यांची टिंगल चालू असते. त्यावेळेस सायली म्हणते आता महत्त्वाचं बोलूयात का, आता मुद्द्यावर येऊयात का. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो
मग त्यावेळेस सायली म्हणते की आपल्याला अशी व्यक्ती पाहिजे की तिला प्रिया आणि सदा महिनाबद्दल सर्व काही माहीत असेल किंवा सदा महिनाबद्दल सर्व माहीत असेल. त्यावेळेस मग दोघेही विचार करतात आणि त्यांना आठवतं की ते दोघंही एकत्रच बोलतात की ती बाई. मग त्यावेळेस सायली म्हणते हां ती बाई जी आपल्याला मागच्या केसमध्ये मागच्या वेळेस तिने प्रियाबद्दल आणि सदा महिनाबद्दल माहिती दिली होती. त्यावेळेस तिने सांगितलं होतं की सदा महिन्याने त्यांची मुलगी आम्हाला विकत दिली आहे. तीच बाई आपल्याला सर्व काही माहिती देऊ शकते. यावेळेस अर्जुन म्हणतो की हो, तेव्हा प्रियाबद्दल आपल्याकडे काहीच नव्हतं आणि कसली शंकाही नव्हती, पण आपल्याला तिच्याबद्दल आता शंका आहे. त्यामुळे आपण त्याच बाईला सर्व काही विचारू शकतो आणि ती बाई आपल्याला सर्व काही सांगू शकते. आता इकडं यांच्या जेवणाची तयारी चालू असते. सगळेजण जेवायला बसतात. त्यावेळेस कल्पना म्हणते की मला काही जेवण्याची इच्छाच नाही आणि मला काही भूकच लागत नाही. ती म्हणते की अस्मिताची आता डिलेव्हरी जवळ आली आहे, परंतु ती काही हसत चेहरा तिचा कधी दिसत नाही. त्यावेळेस सायली म्हणते की मी एक सुचवू का? त्यावेळेस पूर्णाजी म्हणते हां बोल ना. त्यावेळेस सायली म्हणते की आपण अस्मिताताईच्या डिलेव्हरीपर्यंत सचिनशी व्यवस्थित वागूया, चांगलं वागूया. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही, या गोष्टी मला पटतच नाहीत आणि आपण तर त्याच्याशी व्यवस्थित वागणं शक्यच नाही. त्यावेळेस सायली म्हणते की अहो त्याच्याशी प्रेमाने बोला असं नाही, परंतु त्याच्याकडे आपण आत्ता सध्या जेवढं दुर्लक्ष करतोय तेवढं तर नको करायला ना, कारण तोच तर मेन कारण आहे की अस्मिताच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते जाण्यासाठी. मग जर आपण त्याच्याशी व्यवस्थित वागलो तर अस्मिताच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येणार. मग त्यावेळेस प्रताप म्हणतो की अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी पाहिजे ते करू शकतो. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते अर्जुन एवढं काय झालं, आपण एवढंही व्यवस्थित वागायचं नाही, पण जेवढ्याच तेवढं त्याच्याशी बोलू शकतो ना. मग त्यावेळेस ती म्हणते की अस्मिताचा विचार करून तरी आपण त्यांच्याशी चांगलं वागायला पाहिजे. त्यावेळेस तेवढ्यातच अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो काय त्या माणसाची चांगलं वागावं हे शक्यच नाही, मी तर त्याच्याशी कधीच चांगलं वागू शकत नाही. त्यावेळेस प्रिया त्याची समजूत काढत म्हणते की अश्विन अरे सगळेच जण अर्जुन बाबा त्याच्याशी चांगला वागण्याचा प्रयत्न करतायत ना, त्यांच्याही मनाविरुद्ध ते वागतायत ना, मग तुला काय जाते. आपल्याला आपली अस्मिता ही प्रसन्न चेहऱ्यानं वावरायला हवी आणि घरात शांतता देखील हवी आहे ना, मग एवढं करायला काय झालं. मग त्यावेळेस देखील अश्विनही तयार होतो. मग तेव्हा सायली म्हणते की आले मी सचिन आणि अस्मिताला बोलावून घेऊनच येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि इकडे प्रिया उत्साहामध्ये या सर्वांना जेवण वाढण्यासाठी पुढे येते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की तन्वी कामामध्ये उत्साह असावाच ग, पण कामं देखील शिकवून घ्यायला पाहिजेत. कधीही कोशिंबीर डाव्या बाजूला आणि भाजी ही उजव्या बाजूला वाढायला पाहिजे. त्यावेळेस कल्पना म्हणते की तन्वी अगं इंटरनेटवर आजकाल सर्व काही माहिती मिळून जाते, त्यामुळे तू इंटरनेटवर बघून सर्च करून जरा माहिती मिळवत जा आणि तुलाही घर सांभाळायचं आहे ना, घराची जबाबदारी घ्यायची आहे ना, मग सर्व गोष्टी तू इंटरनेटवर शिकू शकतेस की. त्यावेळेस तन्वी म्हणते की हो. मग आता इकडे सचिन आणि अस्मिता हे दोघे जण त्यांच्या बेडरूममध्ये असतात. अस्मिता इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, ती अस्वस्थ असते. त्यावेळेस ती सचिनला म्हणते की सचिन मला घरात बसून आपल्या बेडरूममध्ये बसून जेवण्याचा खूप कंटाळा आलाय, अरे आपण दोघेही एकत्र बसून जेवूयात की खाली जाऊयात की. त्यावेळेस सचिन म्हणतो की तुझं ऐकून दुपारी मी खाली आलोच होतो, पण बघितलंस ना तू पूर्णाजी आणि मम्माने माझ्याकडे लक्ष देखील दिलं नाही. आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की अरे पण पूर्णाजी बोललीच होती की अस्मिता सचिनला काही पाहिजे असेल तर तू आम्हाला सांग, आम्ही ते तुला देऊ, आणि तुझ्या मनासारखं त्यांनी वागण्याचा प्रयत्न केलाच की. मग त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं तर आपणही एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे, असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच सायली तिथे येते आणि ती म्हणते की अस्मिताताई सचिन दोघेही जेवायला चला, सगळेच जण वाट बघतायत. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते काय आमच्या दोघांची वाट बघतायत. त्यावेळेस सायली म्हणते की हो. तर प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन त्या बाईला जिने सर्व काही सदा आणि महिनाबद्दल सांगितलं होतं त्या बाईला भेटण्यासाठी जाणार आहेत आणि त्यावेळेस ती काय सांगते हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, म्हणजेच तन्वीबद्दल सर्व सत्य जे आहे आणि तन्वी ही कोणाची मुलगी आहे हे सत्य उघडकीस येणार आहे. त्यामुळे पुढचा भाग बघायला नक्कीच चुकवू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ठरलं तर मग मालिका बघण्यासाठी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.